शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण 7.5 HP सोलार पंपाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती मी फक्त इंटरनेटवरून नाही घेतली, तर प्रत्यक्षात ज्यांची कंपनी आहे, जे पंप बसवतात, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून आणि ज्या शेतकऱ्यांनी स्वतः अशा पंपाचा वापर केला आहे, अशा शेतकऱ्यांकडून अनुभव जाणून घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे काही सांगतोय ते सर्व रिसर्च करून आणि सत्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. हा सोलर पंप मुख्यतः मोठ्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे. विशेषतः ज्यांचे क्षेत्र 2 हेक्टर किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यासाठी हा पंप एकदम योग्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की 7.5 HPचा पंप कोणत्या प्रकारच्या विहिरीमध्ये वापरता येईल? तर मित्रांनो, जर तुमची विहीर तब्बल 90 फूट खोल असेल तर तुम्ही 30 मीटर हेडचा पंप निवडू शकता. जर विहीर 150 फूट खोल असेल तर 50 मीटर हेडचा घ्या. आणि जर बोरवेल अधिक खोल असेल तर हा पंप सहजपणे 180 मीटरपर्यंत हेड सहन करू शकतो. पाणी किती लांब नेता येईल हे पण महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 30 मीटर हेडचा पंप निवडत असाल तर समांतर पाईपलाईनद्वारे 2000 फुटापर्यंत पाणी नेऊ शकतात. 50 मीटर हेड घेतल्यास 4000 फुटापर्यंत पाणी पोहोचता येतं आणि हेड जास्त घेतला तर 5000 ते 6000 फुटापर्यंत पाणी सहज नेता येतं. या पंपाची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची ताकद आणि RPM सतत टिकून राहणे आणि पाण्याचा दाबही जास्त मिळतो. त्यामुळे मोटरवर जास्त ताण येत नाही, काम अधिक प्रभावीपणे होतं. आता अनेक जण विचारतात की पंपावर कोणत्या प्रकारच्या मोटर चालतात? तर मित्रांनो, सोलर पॅनलवर AC आणि DC दोन्ही प्रकारच्या मोटर चालवता येतात. तर तुम्हाला AC मोटर वापरायची असेल तर त्यासाठी AC कंट्रोलर बसवायचा असतो. रात्रीच्या वेळेस तुम्ही जर AC सप्लाय दिला तर ही मोटर सहजपणे चालते. याचं कारण म्हणजे या सोलर पॅनलमध्ये वीज निर्माण करण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही. हे सगळं नीट सेट केल्यास तुम्हाला सातत्याने चांगल्या प्रकारचा पाणी पुरवठा मिळतो. किमतीबद्दल बोलायचं ठरलं तर 7.5 HP सोलार पंप साधारणतः 45,000 ते 50,000 रुपयांदरम्यान मिळतो. पण लक्षात ठेवा, हा पंप घेण्यासाठी तुमच्याकडे किमान 5 एकर जमीन असणं गरजेचं आहे. कंपनी निवडताना काही गोष्टींची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या परिसरात कोणती कंपनी चांगली काम करते आणि हे तपासा. त्या कंपनीच्या पंपाची पाण्याचा दाब किती आहे, पाणी उचलण्याची क्षमता किती आहे आणि त्यांच्या सर्व्हिस सेंटरची सुविधा जवळ आहे का हे बघा. कारण पंप बसवल्यानंतर परत हे बदलणं शक्य होत नाही. त्यामुळे निर्णय शहाणपणाने आणि माहिती घेऊनच घ्या. मित्रांनो 7.5 HPच्या पंपाचा वापर मोठ्या क्षेत्रातही खूप फायदेशीर आहे. अधिक माहिती हवी असेल तर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.